नमस्कार मित्रांनो. लास्ट व्हिडिओ अपलोड करून बरेच दिवस झाले आणि अपॉलॉजीज, सॉरी माझ्या एंडने, की मी वेळेवरती व्हिडिओ नेक्स्ट पार्ट अपलोड नाही करू शकलो. सो यु नो हा बेसिकली एक अंडरस्टँडिंग और हा एक लेसन आहे की जो आपण सगळ्यांनी शिकायला पाहिजे की कन्सिस्टन्सी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कुठलीही गोष्ट आपण करत असू तर कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि जे की मी पण फील करतोय की येस, देर इज अ प्रॉब्लेम फ्रॉम माय एंड. मी कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करायला पाहिजे होते, अँड दॅट टू वेन इट कम्स टू एस ए पी प्रॅक्टिस, एस ए पी लर्निंग. कन्सिस्टन्सी शिवाय ऑप्शन नाहीये. यू हॅव टू ऑन अ डेली बेसिस लर्न समथिंग or the other. Probably 15 minutes, 20 minutes, half an hour, okay, enough. But you'll have to always be in touch. Please take it very seriously. I am also taking it very seriously because of some other कमिटमेंट्स. मी जास्त वेळ नाही देऊ शकत, पण मी ट्राय करतो जेव्हा जेव्हा मला पॉसिबल असेल. मी व्हिडिओ बनवतो आपल्यासाठी आणि शेअर करतो आपल्यासोबत. एनिवेज, सो आजचा व्हिडिओ असणार आहे व्हेरियंट प्रिन्सिपलवरती. बिकॉज लास्ट टाइमला आपण एक बेसिक कंपनी कोड अकाउंटिंग केलं. ठीक आहे. ह्या वेळेला आपण काय करू, कंपनी कोड अकाउंटिंग केल्यानंतर काही बेसिक सेटिंग्स कराव्या लागतात. त्या बेसिक सेटिंग्स कुठल्या? तर त्या बेसिक सेटिंग्स असतात ऑफ व्हेरियंट प्रिन्सिपल. ठीक आहे. आणि हे व्हेरियंट प्रिन्सिपल म्हणजे काय? हा इंटरव्ह्यू क्वेश्चन पण आहे, इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. व्हॉट इज व्हेरियंट प्रिन्सिपल? व्हॉट आर द स्टेप्स ऑफ व्हेरियंट प्रिन्सिपल? सो आय शेअर द स्क्रीन आणि मी तुम्हाला दाखवतो की व्हॉट इज दॅट आय हॅव प्रिपेअर्ड फॉर यू. सोपी आणि एक छोटीशी स्लाइड आहे. ठीक आहे. ओके. सो व्हॉट इज व्हेरियंट प्रिन्सिपल? ठीक आहे. Variant basically is the setting to maintain default values for a company code. ओके. म्हणजे काय, बेसिकली हे काही डिफॉल्ट व्हॅल्यूज असतात. मिनिंग whenever that particular company code is selected for what? To post the transaction. आपण ट्रान्झॅक्शन पोस्ट करतो युझिंग कंपनी कोड. wherever those that company code is selected, automatically default values will be picked up. म्हणजे तुम्हाला दरवेळेला त्या कंपनी कोडला ही व्हॅल्यू एंटर करावी लागणार नाही. कुठली व्हॅल्यू? वी विल सी. व्हॉट इज व्हेरियंट प्रिन्सिपल? व्हेरियंट प्रिन्सिपल म्हणजे बेसिकली ही एक मेथडॉलॉजी आहे टू डिफाईन आणि असाइन व्हॅल्यूज टू द व्हेरियंट्स. ओके. व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द व्हेरियंट प्रिन्सिपल? काही स्टेप्स आहेत जे आपल्याला फॉलो कराव्या लागतात while we configure the variants. Okay. What are these steps? There are three steps. First is A, define variant. As you can see, A, define variant. ठीक आहे. व्हेरियंट कुठला डिफाईन करायचा आहे ते आपण तिथे त्या नोडला जातो कॉन्फिगरेशनच्या आणि डिफाईन करतो. बी, असाइन व्हॅल्यूज टू द व्हेरियंट. व्हॅल्यूज आपल्याला व्हेरियंटला असाइन कराव्या लागतात. ठीक आहे. आणि दुसरं सी म्हणजे काय? एकदा व्हॅल्यूज असाइन झाल्या की तो व्हेरियंट कंपनी कोडला असाइन करायचा. जिथं आपण वरती, नाव कम बॅक टू दिस पॉइंट, इथं आपण काय म्हणलो, मीनिंग व्हेनेव्हर दॅट पर्टिक्युलर कंपनी कोड इज सिलेक्टेड, ऑटोमॅटिकली डिफॉल्ट व्हॅल्यूज विल बी पिक्ड अप. आता सिस्टीमला कसं कळणार की कुठल्या कंपनी कोडची कुठली व्हॅल्यू? म्हणून आपल्याला या थर्ड स्टेपमध्ये तो व्हेरियंट जो आपण क्रिएट केलाय, डिफाईन केलाय आणि त्याला व्हॅल्यू असाइन केली आहे पहिल्या दोन स्टेप्समध्ये, तो व्हेरियंट आपल्याला कंपनी कोडला टॅग करावा लागतो, त्या कंपनी कोडला कनेक्ट करावा लागतो, त्या कंपनी कोडला मॅप करावा लागतो. ठीक आहे. देन जेव्हा पण तो कंपनी कोड यूज होतो, ऑटोमॅटिकली हे व्हेरियंट बॅकएंडला व्हॅल्यूज पिक होतात. हाऊ मेनी व्हेरियंट्स फॉर एसएपी एफ आय? आपण एफ आयच्या बद्दल बोलूया. ठीक आहे. ते असे किती व्हेरियंट्स आहेत? देर आर टोटल 4 व्हेरियंट्स अँड विच आर इम्पॉर्टंट व्हेरियंट्स. ओके. जे म्हणजे फर्स्ट फिस्कल इयर व्हेरियंट, पोस्टिंग पिरियड व्हेरियंट, field status variant, and charts of account variant. Okay. Now let us understand in theory. Now, only for now,
हे आपण अंडरस्टँड करू की व्हॉट इज फिस्कल इयर, व्हॉट इज पोस्टिंग पिरियड, व्हॉट इज फील्ड स्टेटस अँड व्हॉट इज चार्ट ऑफ अकाउंट्स. ठीक आहे. सो फिस्कल इयर म्हणजे काय की जर आपली कंपनी, आपल्या एक्झाम्पलमध्ये वी हॅव कॉन्फिगर्ड AI01 प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी आपण बनवली. जर AI01 हा कंपनी कोड, ह्या कंपनी कोडमध्ये आपण काही ट्रान्झॅक्शन पोस्ट करत असू, तर AI01 कुठलं फायनान्शियल इयर फॉलो करतं हे सिस्टमला कसं करणार? सी, दर आर डिफरंट कंपनीज फॉलोइंग डिफरंट फायनान्शियल इयर. काही कंपनी एप्रिल ते मार्च, ज्या काही इंडियन कंपनीज असतात, सपोज तुम्ही US किंवा इतर कुठल्या देशाच्या कंपनी कोडवरती किंवा प्रोजेक्टवरती काम करत असाल, त्या कंपन्या जानेवारी टू डिसेंबर फॉलो करतात. काही कंपन्या सप्टेंबर टू ऑगस्ट हा फायनान्शियल इयर फॉलो करतात. सो आपला कंपनी कोड कुठला फिस्कल इयर फॉलो करणार हे सांगण्यासाठी वी नीड फिस्कल इयर व्हेरियंट. सेकंड इज पोस्टिंग पिरियड व्हेरियंट. ओके, पोस्टिंग पिरियड व्हेरियंट म्हणजे काय? अगेन, सो पोस्टिंग पिरियड म्हणजे बेसिकली वी आर इन द मंथ ऑफ मार्च. आज आपण 5 मार्च आहे आजची डेट, मी जेव्हा व्हिडिओ बनवतो. 5 मार्चला जेव्हा आपण ह्या महिन्यामध्ये एंट्री केली आहे मार्चच्या, ठीक आहे, म्हणजेच काय, फेब्रुवारी महिना आयडियली आपला क्लोज झालाय. क्लोज झालाय म्हणजे काय की आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या बुक्स आर नाऊ क्लोज्ड. नो मोर अकाउंटिंग एंट्रीज आर नाऊ अलाउड इन फेब्रुवारी. ओके, मीनिंग व्हॉट की आता फेब्रुवारी महिना सिस्टीममध्ये जर कोणी एंटर करायला गेलं तर त्याला एंट्री करण्याची परमिशन मिळणार नाही. सेम टाइम, ऍट द सेम टाइम आपण मार्चमध्ये आहोत, जर एप्रिलमध्ये कोणी एंट्री करायचा प्रयत्न केला तर त्याला पण ती पण एंट्री करायला मिळणार नाही. हे सिस्टीमला कसं कळणार? त्याच्यासाठी जी सेटिंग असते त्याला म्हणतात पोस्टिंग पिरियड. कुठल्या पिरियडमध्ये पोस्टिंग अलाउ करायची आहे ते डिफाईन करणारा व्हेरियंट इज पोस्टिंग पिरियड व्हेरियंट. फील्ड स्टेटस व्हेरियंट. ओके, फील्ड स्टेटस व्हेरियंट म्हणजे काय? वर बेसिकली आपण काही ट्रान्झॅक्शन पोस्ट करत असतो, डिफरंट टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन, लेट्स से ट्रॅव्हल एक्सपेन्स. सो ट्रॅव्हल एक्सपेन्समध्ये मी GL अकाउंट करतो, GL डेबिट एक्सपेन्स, लेट्स से पेएबल और टू बँक और कॅश, ही एंट्री करतो. त्यावेळेला मला युजरची अशी रिक्वायरमेंट आहे की मला कोणासाठी हा ट्रॅव्हल एक्सपेन्स झाला हे मेंटेन करायचंय. सो मला रेफरन्स फील्ड जी आहे एंट्रीची, ती मला तुम्ही मॅन्डेटरी करून द्या की जेव्हा जेव्हा ट्रॅव्हल एक्सपेन्स हा यूज होईल ते त्यावेळेला मला असाइनमेंट फील्ड जी आहे त्या असाइनमेंट फील्डमध्ये मला डेटा एंटर केल्याशिवाय सिस्टीमने अलाउ करायला नको पुढे जायला, असं तुम्ही मला सेटिंग करून द्या. ह्या सेटिंग आपण कुठून मॅनेज करू शकतो? फील्ड स्टेटस व्हेरियंट. आपण प्रत्येक व्हेरियंट वन बाय वन डिटेलमध्ये अंडरस्टँड करूया. ओके, बट नाउ लेट अस अंडरस्टँड व्हॉट आर द व्हेरियंट्स. देन कम्स द व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरियंट अँड दॅट इज चार्ट ऑफ अकाउंट्स. चार्ट ऑफ अकाउंट्स म्हणजे काय? चार्ट ऑफ अकाउंट्स म्हणजे तुमचं लिस्ट ऑफ GL अकाउंट. जे पण GL अकाउंट तुम्ही सिस्टीममध्ये बनवणार आहात, जे पण GL अकाउंट यूज करून तुम्ही सिस्टीममध्ये एंट्रीज पोस्ट करणार आहात, त्या एंट्रीजसाठी आपल्याला एक हायरार्की बनवावी लागते. त्या GL साठी एक हायरार्की बनवावी लागते. ती असते चार्ट ऑफ अकाउंट. चार्ट ऑफ अकाउंट त्याच्या खाली असतात अकाउंट ग्रुप्स, त्या अकाउंट ग्रुपचे अंडर असतात GL अकाउंट. म्हणजेच काय, लेट्स से आपला AI01 हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, कंपनी कोड. त्याच्यासाठी आपण लेट सपोज बनवलं AI01 चार्ट ऑफ अकाउंट. या AI01 मध्ये मल्टिपल अकाउंट ग्रुप्स असतील. ठीक आहे, जसं की करंट असेट्स, फिक्स असेट्स, secured loans, unsecured loans, current liabilities, creditors, debtors, so on and so forth. Okay, say operational expense, non-operating expense. सो हे झाले ग्रुप, आणि ह्या ग्रुपमध्ये फर्दर आपण मग यांच्या अंडर मल्टिपल GL क्रिएट करू. ठीक आहे, सो ही हायरार्की, चार्ट ऑफ अकाउंट्स, अकाउंट ग्रुप, मल्टिपल GLs डाउन. So this is what is variant principle
जे आपण असाइन करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप थिअरी आपल्याला अंडरस्टँड झाली आहे. इन केस काही डाऊट असेल प्लीज मला कमेंटमध्ये विचारा. डेफिनेटली आय अश्युअर यू नेक्स्ट व्हिडिओ इमिडिएटली पुढच्या दिवशी अपलोड होणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून. इफ युअर कमेंट्स आर देअर प्लीज पुट ऑन युअर कमेंट्स. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, इफ ॲट ऑल पर्टिक्युलर कुठली रिक्वेस्ट असेल तर ती पण तुम्ही पुटअप करू शकता. आय विल डेफिनेटली लुक इन टू इट. आणि इन केस जर तुम्हाला काही पर्सनल गायडन्स हवा असेल, करिअर गायडन्स हवा असेल, काही हेल्प हवी असेल, एक डायरेक्शन पाहिजे असेल, यू कॅन कमेंट दॅट ऑल्सो. आपण ट्राय करू कनेक्ट करण्याचा ओव्हर अ लाईव्ह सेशन अँड देन वी विल ट्राय टू सॉल्व युअर डाऊट्स अँड ॲड्रेस युअर क्वेरीज. ठीक आहे. थँक्यू.